भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण जारी केले आहे। यानुसार आधार कार्डचा वापर आता जन्मतारखेचा निश्चित पुरावा म्हणून करता येणार नाही। आधार हे फक्त तुमच्या ओळखीचा आणि निवासाचा पुरावा असून हे वय पडताळणीसाठी अधिकृत दस्तऐवज मानले जाणार नाही। बँकिंग, शाळा प्रवेश किंवा सरकारी योजनांसाठी नागरिक सर्रास आधारचा वापर जन्मतारखेचा पुरावा म्हणून करत होते। मात्र आधार नोंदणी करताना अनेकदा जन्मतारीख अंदाजी किंवा कोणत्याही ठोस कागदपत्राशिवाय नोंदवली जाते। त्यामुळे ही तारीख सरकारी नोंदीनुसार पूर्णपणे अचूक नसते। याच तांत्रिक त्रुटीमुळे न्यायालयाने आणि विविध सरकारी विभागांनी आधारला वयाचा अंतिम पुरावा मानण्यास नकार दिला आहे। आधार कार्डऐवजी आता तुम्हाला खालीलपैकी एक कागदपत्र सादर करणे अनिवार्य असेल। जन्म प्रमाणपत्र, सर्वात प्राथमिक आणि विश्वसनीय पुरावा। दुसरं आहे 10वीची गुणपत्रिका, बोर्डाचे अधिकृत प्रमाणपत्र। तिसरं आहे पासपोर्ट, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेला पुरावा। चौथं आहे शालेय प्रमाणपत्र, शाळा किंवा महाविद्यालयाचा दाखला। सरकारी अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र, अधिकृत जन्मतारीख प्रमाणपत्र। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या नियमानुसार या कागदपत्रांच्या आधारे आधारमधील जन्मतारीख सत्यापित मानली जाते। हा नियम नवीन नाही, पण आता तो स्पष्ट करण्यात आला आहे। पूर्वी लोक जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी आधारचा वापर करत होते, पण आता तुम्हाला थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।